दिवसापासून सर्व भाविकांना आवाहन केलेलं आहे आणि की हा भीमा नदी पात्रामध्ये पाण्याची धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळं जे पण नागरिक आहेत भाविक आहेत त्यांनी आपली लहान मुलं वयोवृद्ध माणसं ज्येष्ठ नागरिक यांना त्या प्रवाहामध्ये पाण्याच्या नदीच्या पात्रामध्ये कुणीही उतरू नये। जुना दगडी पूल जो आहे तो कालपासूनच पाण्याखाली 1 फुटाच्या पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळं जुन्या दगडी पुलाची संपूर्ण वाहतूक दोन्ही बाजूने पोलिसांनी बंद केलेली आहे। 60,000 पेक्षा जास्त क्युसेस पाणीसाठा भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। नागरिकांनी स्वतः दक्षता घ्यावी। त्याचप्रमाणे नदीपात्रामध्ये कुणीही उतरू नये आणि लहान मुलं महिला ज्येष्ठ नागरिक यांना देखील या ठिकाणी पाण्यामध्ये घेऊन येऊ नये। सुरक्षित ठिकाणी त्यांनी स्थलांतरित व्हावे असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। आपण जर पाहिलं तर आता चंद्रभागेला महापुराची अशी परिस्थिती निर्माण झाली आणि यामध्ये आता NDRF असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन विभाग देखील कार्यरत आहेत। त्याचबरोबर पोलीस बांधव देखील या ठिकाणी नागरिकांना भाविकांना नदीच्या प्रवाहात जाऊ नका असं आवाहन करताना आपल्याला पाहायला मिळतात। आपल्यासोबत वरिष्ठ पोलीस निरीक्षक मुजर सर काय सांगाल, काय आवाहन करता भाविकांना? या ठिकाणी उजनी धरणातून भीमा नदी पात्रामध्ये सुमारे 60,000 क्युसेस इतका पाणीसाठा सोडण्यात आलेला आहे। आम्ही 3 दिवसापासून सर्व भाविकांना आवाहन केलेलं आहे आणि की हा भीमा नदी पात्रामध्ये पाण्याची धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। त्यामुळं जे पण नागरिक आहेत भाविक आहेत त्यांनी आपली लहान मुलं वयोवृद्ध माणसं ज्येष्ठ नागरिक यांना त्या प्रवाहामध्ये पाण्याच्या नदीच्या पात्रामध्ये कुणीही उतरू नये आणि दक्षता घ्यावी। सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित व्हावे असं आम्ही PA सिस्टीमद्वारे सर्व भाविकांना आवाहन देखील केलेलं आहे। आणि जे घाटाचे रस्ते आहेत त्या ठिकाणी बॅरिकेडिंग करून त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची जीवितहानी होणार नाही यासाठी पोलिसांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये बंदोबस्त नेमलेला आहे। त्याचप्रमाणे आपत्ती व्यवस्थापनाचे पथक इलेक्ट्रॉनिक बोटीमार्फत या ठिकाणी पेट्रोलिंग करत आहे आणि कुठलीही जीवितहानी होणार नाही याबाबत नागरिकांना सतर्क करण्यात आलेले आहे। सर आज गर्दी देखील आहे, गुरुपौर्णिमा आहे, तर काय भाविकांना आवाहन कराल? आम्ही या ठिकाणी सर्व भाविकांना आवाहन करू इच्छितो की 60,000 पेक्षा जास्त क्युसेस पाणीसाठा भीमा नदी पात्रात सोडण्यात आलेला आहे। नागरिकांनी स्वतः दक्षता घ्यावी। त्याचप्रमाणे नदीपात्रामध्ये कुणीही उतरू नये आणि लहान मुलं महिला ज्येष्ठ नागरिक यांना देखील या ठिकाणी पाण्यामध्ये घेऊन येऊ नये। सुरक्षित ठिकाणी त्यांनी स्थलांतरित व्हावे असे मी सर्व नागरिकांना आवाहन करतो। सर आपण जर पाहिलं तर आता पाण्याचा विसर्ग सोडल्यानंतर तर मग ते आलेलं आहे की आता 2-3 तासांनी वाढणार? तर पाण्याचा विसर्ग सुरुवातीला 20,000 क्युसेस सोडण्यात आला होता। त्यानंतरनं 60,000 क्युसेस इतका पाणीसाठा उजनी धरणातून सोडण्यात आलेला आहे। त्यामुळं जुना दगडी पूल जो आहे तो कालपासूनच पाण्याखाली 1 फुटाच्या पाण्याखाली गेलेला आहे। त्यामुळं जुन्या दगडी पुलाची संपूर्ण वाहतूक दोन्ही बाजूने पोलिसांनी बंद केलेली आहे। आता वाहतुकीसाठी फक्त नवीन पुलाचा वापर या ठिकाणी चालू आहे आणि दोन्ही बाजूने पोलिसांनी बॅरिकेडिंग करून जुना दगडी पूल बंद केलेला आहे। इथले स्थानिक कोळी बांधव आहेत, होडी चालक, त्यांची कशी मदत होते? इथे स्थानिक कोळी बांधव जे आहेत ते देखील पोलीस प्रशासनाला सहकार्य करत आहेत आणि असा कुठला इन्सिडेंट या ठिकाणी अजूनपर्यंत हे नाही, परंतु सर्व कोळी बांधवांनी रेस्क्यूच्या टीमबरोबर त्याचे देखील जे आपले चांगले स्विमर आहेत ते आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमबरोबर खांद्याला खांदा लावून या ठिकाणी सहकार्य करत आहेत। आपण जर पाहिलं तर या ठिकाणी पोलीस बांधव गेल्या 2 आठवड्यापासून या आषाढी वारीच्या बंदोबस्तात आहेत। त्यांच्यावर देखील मोठा ताण आहे आणि आज गुरुपौर्णिमा आहे आणि त्या निमित्ताने देखील आता या ठिकाणी गर्दी आहे आणि नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाणी वाढल्यामुळे आता पोलीस प्रशासन असेल किंवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असेल त्यांच्यावर देखील आता या ठिकाणी मोठी जबाबदारी वाढलेली आहे आणि ते सातत्याने पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतात। राईट अँगल न्यूजसाठी अशोक कांबळे, पंढरपूर।